मागील भागात आपण पाहिलं, हेमंतच्या अपघातामध्ये सायली तिचा अभ्यास, परीक्षा या गोष्टी पूर्णपणे विसरून गेली होती. सायलीची मैत्रीण संध्या तिला भेटायला आली आणि तिनं परीक्षेच्या फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेबद्दल सायलीला सांगितलं. सायली दुसऱ्या दिवशी जाऊन कॉलेजमध्ये परीक्षेचा फॉर्म भरून आली. कॉलेजमध्ये गेल्यावर तिला कॅम्पस इंटरव्ह्यू बाबतही माहिती कळाली होती. नोकरी लागो किंवा न लागो, कॅम्पस इंटरव्ह्यू द्यायचा असं तिनं मनाशीच ठरवलं होतं. पाहूया पुढे धाकटी सून भाग 19. सायलीनं परत अभ्यासाला सुरुवात केली. रात्री हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये बसून तिचा अभ्यास सुरू असायचा. हेमंत, आता बरं वाटतंय का रे? एक दिवस ICU मध्ये गेल्यावर सायलीनं त्याला विचारलं. हो ग, पण दोन्ही पाय असे प्लास्टरमध्ये बांधून ठेवले. उठून बसावं वाटतंय, पण साधं हालताही येत नाहीये. हेमंत खिन्नपणे म्हणाला. हे बघ, असं उठता येतं ना? सायलीनं त्याचा बेड डोक्याकडून वर केला. याला काय अर्थ आहे? जाऊ दे. वसंतदादा कसा आहे ग? हेमंतनं तिला विचारलं. ठीक आहे, बाजूच्या ICUत आहेत. सायली त्याला खाऊ घालत होती. सायली त्या दिवशी वसंतदादा गाडी चालवत होता. आम्ही जेवण करून निघालो आणि गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर मी बसलो. पण माझी काहीच चूक नव्हती ग. समोरून ट्रक अतिशय स्पीडमध्ये आला, तेही रॉंग साईडनं. हेमंत सायलीला त्या दिवशीची घटना सांगत होता. हेमंत तो ड्रायव्हर पकडला गेला आणि CCTV फुटेजमध्ये सगळं दिसलं आहे. आता तू ह्या घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करू नकोस, सायली म्हणाली. सायली, तुझं प्रेझेंटेशन काय झालं त्याचं? हेमंतनं तिला विचारलं. ते त्याच दिवशी सबमिट केलं, सायली म्हणाली. बरं झालं, हेमंत म्हणाला. हेमंत, एक गोष्ट तुला सांगायची होती, सायली म्हणाली. काय ग, काय झालं? बोल ना, हेमंत तिला म्हणाला. मी परीक्षेचा फॉर्म भरला आहे. अभ्यास कितपत होईल ते माहीत नाही, पण तरी परीक्षा देऊन टाकते. झाले पास तर झाले, आणि सोबत कॅम्पस इंटरव्ह्यूही देऊन देते, सायली म्हणाली. सायली, माफ कर ग मला. आधीच घरात काही कमी अडचणी होत्या का तुझ्या अभ्यासाला? त्यात ही अजून एक, हेमंत हताशपणे म्हणाला. तू का मुद्दामून केलंस का सगळं? माझ्याच नशिबात अडथळ्यांची शर्यत लिहिलेली असेल तर काय करणार, सायली उदासपणे म्हणाली. सॉरी ना, हेमंत परत तिला म्हणाला. इट्स ओके हेमंत,
आता तू पटापट रिकवर हो म्हणजे झालं, सायली म्हणाली. मॅडम, तुमचं खाऊ घालणं झालं असेल तर तुम्ही बाहेर थांबा. इतक्या वेळ आत थांबायची परवानगी नाहीये. तिथली एक नर्स सायलीला म्हणाली आणि सायली बाहेर गेली. बघता बघता हेमंतच्या अपघाताला 1 महिना झाला. हेमंतच्या तब्येतीत खूप चांगली सुधारणा होत होती. वसंताच्या तब्येतीत मात्र विशेष सुधारणा नव्हती. तो अजूनही कोमातच होता. डॉक्टरांनी हेमंतला ICUच्या बाहेर शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. हेमंतला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केल्यावर सायली राधाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. राधाताई, बघताय ना, हेमंतला बाहेर शिफ्ट केलं आहे. काही दिवसांनी वसंत भाऊजींनाही बाहेर शिफ्ट करतील. सायली तिला अगदी सहजच बोलून गेली. खरं सांग सायली, उगी माझ्या मनासोबत खेळू नकोस. मला सांग, दोघं सोबतच होते ना ग? मग एकाला जास्त लागलं आणि एकाला कमी असं कसं झालं? तू काही लपवून तर ठेवत नाहीयेस ना माझ्यापासून? मला माहितीये, मनूच्या बाबांनाही बरंच वाटतंय. ते डॉक्टर मुद्दाबस त्यांना आत ठेवत आहेत. तसंही मनूचे बाबा कमीच बोलतात ना. त्यांना सवयच आहे. कोणी काही म्हटलं तरी ते स्वतःचं मत देतच नाहीत. घरी नाही का, सासूबाई म्हणतील त्या गोष्टींना मनूचे बाबा होकार भरतात. इथंही तसंच होत असेल. डॉक्टर म्हणत असतील तुम्हाला बरं नाहीये आणि मनूचे बाबा त्यांना होकार भरत असतील. राधा असंबद्ध बडबड करत होती. असं काही नाही राधाताई. वसंत भाऊजींनाही लवकरच बरं वाटेल. सायली तिची समजूत काढत होती. हेमंतला बाहेर आणल्यावर राधाच्या मनाची स्थिती मात्र विचित्र झाली होती. आता तिला वसंताची जास्तच काळजी वाटायला लागली होती. राधाताई, चला आपण भाऊजींना भेटून यायचं का? सायली तिला घेऊन ICU मध्ये गेली. राधा वसंत समोर उभी राहून त्याला आवाज देऊ लागली. वसंत मात्र निश्चित पडून होता. राधा त्याला खूप आवाज देत राहिली, पण वसंत काहीच प्रतिक्रिया देत नाहीये हे बघून राधा शांत झाली. त्या क्षणापासून राधा अजूनच शांत राहायला लागली. कुणाशी फारशी बोलायची नाही. एकटक शून्यात नजर लावून बसू लागली. सायली तिला खूप समजावून सांगू लागली, पण राधावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. रात्री हेमंतची झोप व्हावी म्हणून सायली त्याच्या खोलीतला लाईट बंद करून बाहेरच्या पॅसेजमध्ये बसून अभ्यास करू लागली. अभ्यास करताना कधी औषध आणून दे, कधी कुणी भेटायला आलं तर त्याला बोल, असे अडथळे पार करत तिचा अभ्यास सुरूच होता.
बघता बघता सायलीची परीक्षा सुरू झाली. सायली हॉस्पिटलमधूनच पेपर द्यायला जात होती आणि पेपर झाले की परत सरळ हॉस्पिटलमध्ये येत होती. हॉस्पिटल, घर, राधांच्या मुलांकडं लक्ष देऊन घरातली लाईट बिल भरण्यापासून सामान सुमान आणण्याची सगळी कामं करून सायलीनं परीक्षा दिली. परीक्षा पार पाडल्यावर मात्र सायली थोडी रिलॅक्स झाली. सायलीच्या परीक्षेनंतर मात्र तिची आई परत गावी निघून गेली. ललिताबाईंनी घरातली सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. एक दिवस संध्याकाळी राधा आणि सायली दोघी ICUच्या बाहेर वेटिंग रूममध्ये बसल्या होत्या. तेवढ्यात एक इसम तिथं आला. नमस्कार, मी सदानंद फडके. वसंतच्या ऑफिसमध्ये काम करतो. तो इसम म्हणाला. नमस्कार, ह्या राधाताई, मिसेस वसंत जहागीरदार. सायलीनं राधाची ओळख करून दिली. बॉसनं हे लेटर दिलं आहे. तो इसम म्हणाला. कसलं लेटर? सायलीनं विचारलं. ते तुम्ही बघून घ्या. माझं काम मी केलं. बाकी मला त्यातलं काही माहीत नाही. ठीक आहे, येतो मी. तो इसम म्हणाला आणि निघून गेला. सायलीनं पाकीट उघडून बघितलं. त्यात एक पत्र होतं आणि चेक होता. सायली ते पत्र वाचू लागली. राधाताई, भाऊजींच्या कंपनीतून पत्र आलंय. त्यांनी 3 महिन्यांचा पगार दिला आणि सोबत हे पत्र. या पत्रात लिहिलंय की भाऊजींची तब्येत बरी झाल्यावर ते कंपनी परत जॉईन करून घेतील. तोपर्यंत त्यांच्या जागेवर दुसरी नेमणूक करणार आहेत. सायलीनं राधाकडं पाहिलं. राधा काहीच म्हणाली नाही. राधाताई, म्हणजे तुम्हाला कळला ना याचा अर्थ? भाऊजींची नोकरी आहे पण आणि नाही पण. सायली बोलत होती पण राधा मात्र एकदम गप्प गप्प होती. सायलीच्या बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. आता मात्र सायलीला राधाची काळजी वाटू लागली. तिनं ही गोष्ट ललिताबाईंच्या कानावर घातली. सासूबाई, आपण राधाताईंना मानसोपचार तज्ज्ञांकडं दाखवायचं का? सायलीनं चाचरतच ललिताबाईंना विचारलं. मानसोपचार तज्ज्ञ? ललिताबाई जवळपास ओरडल्याच. हो सासूबाई, राधाताईंना तिथंच दाखवावं लागेल ना, सायली म्हणाली. सायली, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? राधा काय पागल झालीये का? तिला असं वेड्यांच्या डॉक्टरांना दाखवायला? ललिताबाई चिडल्या होत्या. काय होईल पुढं? ललिताबाई राधाच्या ट्रीटमेंटला परवानगी देतील का? राधा बरी होईल ना? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला
कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.